कचरू शेठ पावशेपाडचे उद्योजक त्यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत। मॅच सुरू ठेवायचे। कचरू शेठ यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत। पावशेपाडचे उद्योजक कचरू शेठ यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत। थँक्यू सो मच। याच दरम्यान कृष्णाशेठ ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती आणि लकी प्रिन्सेस अद्विका हिची देखील उपस्थिती पाहायला मिळते। कालच्या दिवसामध्ये सोनिया बैल आणि JCB बैल यांनी गुलाल उधळला आणि खऱ्या अर्थानं कांब्याचं नाव मोठं केलं असे अद्विका गाडा मालकीन हिची उपस्थिती, तिचं सहर्ष स्वागत। आणि त्याच्या समवेत आमचे कृष्णदादा, त्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपण लकी ड्रॉ देखील उद्या ठेवला आहे। आणि प्रवीण दादांची अॅनिव्हर्सरी आणि सागर दादाची अॅनिव्हर्सरी, सर्वांना आपण देऊया त्यांच्या अॅनिव्हर्सरी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मागच्या दिशेला जाऊ जिथे आपल्या समवेत जॉईंट होतील वेलवेट व्हॉइस ऑफ खारिवली, डोंबिवलीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आयोजकांची पहिली पसंती असणारे आमचे अगदी जवळचे मित्र, आमचे एक जबरदस्त समालोचक अर्थातच रोशनजी संते सर यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल। थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण आणि थँक्यू सो मच प्रथम चव्हाण, अप्रतिम समालोचक आहेत आणि त्यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या मॅचमध्ये। आणि सामना क्रमांक दुसरा सुरू होतोय जय वाघोबा 11 आणि ओनली दोस्ती 11 या दोन टीममध्ये। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, गणपती अप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय। समीर आणि अनिकेत ही जोडी आहे गोलंदाजी मार्कवरती। अभय या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे धावफलकावरती 4, सुरुवात खूप चांगली केली आहे। ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मधून चेंडू चाललाय मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, KPL चौकार। दोन्ही संघ आपण पाहतोय जय वाघोबा 11 हा संघ निलेश दादा शिरोशे यांचा संघ आहे, ज्या संघाने काल 2 सामने जिंकलेत। यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉल मिळते। अवांतर धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9। सुरुवात खूप चांगली केली आहे। दुसऱ्या बाजूला हरिदास सवार यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे, तो म्हणजेच ओनली दोस्ती 11 हा संघ। फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू झाला पाठीमागे मिड विकेटच्या दिशेने आणि त्याच्यावरती मिळतील एकूण 2 धावा। धावसंख्या 2 ने पुढे जाईल, आपण पाहू शकाल 11 इन डबल फिगरमध्ये धावफलक पाहायला मिळत आहे। फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत, शॉट मिड विकेटला, त्याच्यावरती मिळते 1 धाव। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12। सुस्वागतम 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 आदरणीय आनंद शेठ बनकरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वळूया आपण व्यासपीठावरती, आपल्या व्यासपीठावरती अरुण तुर्भेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। संतोष दादा यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण अरुण तुर्भेकर साहेबांचा इथे सन्मान करूया। आणि अरुण तुर्भेकर साहेबांचे सुपुत्र इन ॲक्शन मध्ये आहेत, यज्ञेश तुर्भेकर, मॅन फ्रॉम पावशेपाडा।
यस गोलंदाज आहेत. यज्ञेश गोलंदाजी मार्कवरती आणि त्यांची पिताश्री आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अरुण तुर्बेकर साहेब ते देखील आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. हरिदास सवार यांचा संघ आहे. बॅकफुटला गेले, गॅपमधून चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, शर्यत लागली आहे आणि ती शर्यत जिंकली चेंडूने सीमा पार. हा येतोय KPL चौकार. येतोय चौकार. फलंदाज समीर पावशेच्या बॅटमधून. दोन्ही खेळाडू पावशे पाडायचे आहेत. एक चांगलं बॅटल. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल इनफिल्डच्या वरून खेळतायत. डीपमधून संजय येतील चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिल्टेकची की सिंगल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. आज देखील 9 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटांचा वेळ असेल. नेक्स्ट मॅच योगेश शेठ बनकरी, आनंद शेठ बनकरी इन ॲक्शनमध्ये असतील. SPK सुपर किंग्स कांबा आणि लायन्स 11 कांबा या दोन टीममध्ये तिसरा सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दरम्यान मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आज एकूण 200 वडापाव आहेत. काल अनाउन्समेंट झाली होती. नाश्त्याची व्यवस्था, समोसे आहेत. यावेळी ड्राईव्ह करतात. मिड ऑफला फिल्डर आहे 30 सर्कलमध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि डायरेक्ट हिट होत नाहीये आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 19 धावा. धावसंख्या आहे 19. ऑन साइडला फटका चांगला आहे, पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या आहे 25. ऑन साइडला पुन्हा एकदा पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम. KPL षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31-31. आदरणीय मोहन पावशे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय मोहन पावशे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. संतोष दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आदरणीय मोहन पावशे यांचा. कालच्या दिवसामध्ये योगेश शेठ धावा होत नव्हत्या, परंतु आज खेळपट्टी टणक झाली आहे आणि पहिल्या मॅचमध्ये 76 आपण पाहिल्या आणि या मॅचमध्ये 2 षटकांमध्ये 31 बनवल्यात. 31 धावांची पार्टनरशिप आणि पुढील मॅचमध्ये द बाहुबली योगेश शेठ बनकरी इन ॲक्शनमध्ये असतील. SPK सुपर किंग कांबा. आणि त्यांच्या समोर आहे लायन्स 11. दोन्ही टीमला विनंती असेल कॅप्टनला की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. हरिदास सवार यांचा हा संघ आहे इन ॲक्शनमध्ये. आपण पाहतोय ऑनली दोस्ती 11 हा संघ आणि निलेश दादा शिरोशे यांचा संघ आहे जय वाघोबा 11. गोलंदाज अभय सेकंड स्पेलमध्ये येत आहेत. विकेटच्या शोधामध्ये आहेत. मिस्टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतील
तीन फिल्डर आले होते, त्यांच्या मधोमध हा चेंडू पडतोय आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल 33. 33 धावा धावफलकावरती आहेत. बंडू दादा दिनकर यांचे इथे आगमन होत आहे. विनंती असेल साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बंडू दादा दिनकर यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा मिस्टर आयमिंग क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज समीरला, ज्या समीरने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे या मॅचमध्ये. त्याला साथ देतोय अनिकेत इंदुलकर, ज्याने लगावलेत बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा षटकार येईल का सलग अनिकेतच्या बॅटमधून. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिला आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावांत धावसंख्या 1ने पुढे जाईल 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साईडला पुल केला डीपमध्ये संजय उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 36. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत अभय, कारण की एकही मोठा फटका आला नाहीये. एक संधी देखील नयन निर्माण केली होती झेलबादची, परंतु त्या संधीचं सोनं करू शकलं नाहीये. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो डीपमध्ये. फिल्डर आहेत वाईडिश लॉंग ऑफला आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. टॉस जिंकला होता या मॅचमध्ये जय वाघोबा 11 या टीमने. सकाळचं सत्र आहे, बॅटिंग स्वीकारली, एक धाडसी निर्णय घेतलाय आणि तो निर्णय सार्थक ठरवलाय सलामीच्या या 2 फलंदाजांनी. भाग्यशीन ॲक्शनमध्ये असतील या पुढीलच्या मॅचमध्ये. काल पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती याच भाग्येशने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि येथे डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 37. एक चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करतायत अभय या सेकंड स्पेलमध्ये, कारण की वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक आहे. ऋतिक देखील सज्ज आहेत आमचे ड्रिंक्स ब्रेकर या मॅचसाठी. ही हवीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 38. 38 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत इंदुलकर. अनिकेत आणि समीर ही जोडी आहे. ऑन साइडला लॉफ केला डीपमध्ये. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. संजय त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार. हा येतोय KPL चौकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42. 42 धावा.
रणजित यावेळेस ड्राईव्ह करते क्षेत्ररक्षक आहे धावबाची संधी आणि विकेटचं पतन फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय हा पहिला धक्का समीर पावशे बॅक टू द पविलियन ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ती विकेट मिळवली समीरची ज्या समीरने बनवल्या या इनिंगमध्ये धावा 20 चांगली बॅटिंग केली 42 धावा धावफलकावरती आहेत पार्टनरशिप ब्रेक केली आहे आणि सांघिक यश मिळतंय रवीचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ऑन साइडला बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट सूर्याची किरण आली आणि सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय KPL चौकार मॅच अजून एक चांगला स्ट्रोक गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय बॅक टू बॅक दुसरा KPL चौकार चारने पुढे जाईल 50 कंप्लीट 50 धावा धावफलकावरती क्या बात आहे क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 50 आहे चांगली बॅटिंग सुरू आहे जय वाघोबा 11 या टीमची निलेश दादा भरपूर आनंदित असतील ज्याप्रमाणे यावेळी सुरुवात केली आहे या मॅचमध्ये एक धाव झाली पूर्ण आणि एक धाव डिक्लेअर आहे धावसंख्या एकने पुढे जाईल 51 51 धाव धावफलकावरती आहेत एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या चौथ्या षटकातील 5 षटकांचा सामना आहे 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे कारण की काल आपल्याला शेवटचा सामना हा 4 षटकांचा खेळवावा लागला त्यामुळे विनंती असेल आज तसं झालं नाही पाहिजे त्यासाठी प्रयत्न संघांना करायचे आहेत शेवटच्या बॉलवरती देखील मिळतील एकूण 2 धावा चौथ्या षटकाच्या आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 53 धावा यस डीजे यांचे ते आगमन होत आहे इन ॲक्शनमध्ये असतील आज वेगळ्या लुकमध्ये आहेत ते दादा वेलकम स्वागत आहे काहीतरी सरप्राईज गिफ्ट आहे त्यांच्या माध्यमातून अंतिम षटकामध्ये येतात गोलंदाज यश यश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती यश सवार पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि पुन्हा एकदा हा झेल सोडलाय
आय थिंक पुन्हा एकदा सूर्याची किरणं आली असतील डोळ्यावरती अभय यांच्या, आणि हे मिळतील एकूण या चेंडूवरती एकच धाव. यश सवार आहेत. टॉप एज आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातोय आणि मिळते एक धाव. धावसंख्या आहे 55 धावा. अंतिम षटक आपण पाहतोय यावेळेस सुरू आहे. यश चांगली सुरुवात राहिली आहे या अंतिम षटकामध्ये, कारण की अंतिम षटक म्हटलं तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये या षटकाला स्लो गोरचं षटक म्हटलं जातं आणि स्लॉग हिटिंग नक्कीच करण्यासाठी फलंदाज अनिकेत देखील जाणला जातो. क्या बाते पूल करतायत क्षेत्ररक्षक आहे संजय, आणि संजयने झेल सोडलाय स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. लेझी रनिंग बिटवीन द विकेट. अनिकेत इंदुलकर काय करतायत हा देखील प्रश्न आहे, कारण की याआधी मिड विकेटला एक झेल सोडला, तिथे देखील एकच धाव घेतली. त्यानंतर आता स्क्वेअर लेगला झेल सोडलाय आणि तिथे देखील एकच धाव घेतली आहे. 56 धाव धावफलकावरती आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून KPL चौकार. धावबादची संधी आहे आणि विकेटचं पतन फलंदाज झाले बाद. धावबादच्या स्वरूपात लागतोय अजून एक धक्का. साहिल बॅक टू द पविलियन. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 60 धावा धावफलकावरती आहेत. चला टॉससाठी या SPK सुपर किंग्स आणि लायन्स 11 या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. शॉर्ट टर्म पुल केलाय आणि पाहावं लागेल पंचांचा इशारा काय येतोय. विकी सर काय निर्णय? झेंडेच्या त्या साईडला असेल तर डिक्लेअर आहे, या साईडला असेल तर षटकार असेल, बरोबर ना? डिक्लेअर आहे का? यस, एक धाव डिक्लेअर आहे आणि शेवटच्या बॉलवरती मिळते एक धाव. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 61. 61 आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. जय वाघोबा 11 या संघाने ऑनली दोस्ती 11 या टीम समोर. टॉस आपण करूया. लायन्स 11 आणि SPK सुपर किंग कांबा. चला आपण टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन. लायन्स 11 चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. आनंददादा बनकरी आणि भाग्येश आमच्या सोबत आहेत. चला आपण ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूया, ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवसाच्या आपण त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊया. उदंड आयुष्य लाभू दे ही आई एकविरे चरणी प्रार्थना करूया. हेड असं कॉल आहे आणि आले हेड. आय थिंक सलग तिसरा टॉस जिंकलेला आहे. नक्कीच आनंद शेठ यांनी सलग तिसरा टॉस जिंकलेला आहे. दादा टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॉलिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 5 षटकांचा सामना आहे. समोर लायन्स 11 संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरचे टीमचे प्लेयर पण भाग्येश आपण चांगला खेळाडू आहे, उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो कांबा गावदेवी कांबासाठी खेळतो आणि फर्स्ट स्ट्राईकचा बॅट्समन आहे.
तरी आम्ही त्यांना 40, 45, 50 रनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करूया. असे कोणते गोलंदाज आहेत, काही चेंजेस आहेत का? काल खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे संघाचा, आज देखील तीच अपेक्षा आहे? ओके, आमचे बॉलर सर्वच आले. थोडी बॅटिंगमध्ये मिस्टेक आहे आणि फिल्डिंगमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं व्यासपीठ आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. गेली 4 सीझन आपण पाहिलं यशस्वी आयोजन आणि 5व्या सीझनमध्ये पदार्पण केलं आहे या स्पर्धेने. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा कांबे गावाचा 4 तालुक्यात नावच झाला आहे आणि जो एवढा खर्च मला नाही वाटत कोण करत असेल. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे आमचे सर्व गावकरी नागरिक, सर्व प्लेयर्स सर्व मेहनत घेतात स्वतःहून. मी मॅच ठेवले, माझी मॅच आहे, माझी मॅची ठेवल्यात, याच्यानुसार सर्व प्रयत्न करतात. सो त्याच्यामुळे आमच्या सर्व मॅची ह्या दरवर्षी उत्कृष्ट होत्यात. ओके, नक्कीच ही स्पर्धा माझी आहे आणि ही स्पर्धा कशी यशस्वी होईल हा सर्वांचा प्रयत्न आहे आणि ही एकी आहे कांबा गावाची. आपलं हे जे संपूर्ण ग्रामपंचायत आहे यामध्ये नाणेपाडा आहे, पठारपाडा आहे, वाघेरापाडा आहे, 5वा मैल आहे, त्यानंतर पावशेपाडा आहे. या सर्वांची एकी आहे आणि त्यामुळेच आपण ही स्पर्धा दरवर्षी यशस्वी आयोजन करू शकतो आहे. नक्कीच शुभेच्छा असतील मॅचसाठी. भाग्येश आमच्यासोबत आहेत. बॅटिंग करायची आहे, 5 षटकांचा सामना आहे. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? माझा निर्णय बॅटिंगच असतं. मनासारखा आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावं बनवण्याचा प्रयत्न असेल? मनामध्ये काय टार्गेट आहे? 60+. नक्कीच या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे तू देखील काल उल्लेख केला की थोडंसं पाणी असतं इथे आणि मैदान थोडंसं लेट होतं. या संपूर्ण स्पर्धेबद्दल, या ग्राउंडबद्दल आणि स्पेशली या ट्रॉफीजबद्दल काय म्हणणं असेल? कारण की सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे या ट्रॉफीजने. ट्रॉफी खूप चांगल्या आहे. दरवर्षी आम्ही नवीन नवीन ट्रॉफींचं आणण्याचा प्रयत्न करतो कारण की सर्वांचं लक्ष त्या ट्रॉफीजकडेच जावं. म्हणून यावर्षी सुद्धा प्रवीण दादाने आयोजन केल्यानुसार चांगल्या ट्रॉफ्या आणलेल्या आहेत ना, सर्वांचं लक्ष त्या ट्रॉफ्यांवर आहे. नक्की ज्या ट्रेंडिंगला असतात त्याच आम्ही ट्रॉफी आणतो दरवर्षी. काहीतरी नवीन असतं या स्पर्धेमध्ये. टॉस जिंकलाय SPK सुपर किंग कांबा या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलं आहे लायन्स 11 या टीमला बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 62. दोस्ती 11 या टीमला ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ वरप, व्हॉइस ऑफ कल्याण, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, शायरी के किंग प्रसन्न चव्हाण यांचा आवाज. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. रामराम मंडळी. ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबा प्रीमियर लीग KPL एडिशन नंबर 5 आणि सर्वांचं स्वागत आहे. जबरदस्त बॉल, जबरदस्त वेग, प्रचंड वेग या बॉलवरती धारण करत असताना आपल्याला गोलंदाज अनिकेत इंदुलकर पाहायला मिळाले. 61 61 धावा 62 धावेंचं लक्ष्य. आमचे निलेशदादा आज भरपूर खुश असतील कारण 2 मॅचेस जिंकलेत. तिसरी मॅच आणि तिसरी मॅच देखील अतिशय जबरदस्त पद्धतीने त्यांचा संघ खेळलाय. पहिल्या इनिंगमध्ये 61 म्हणजे एक चांगलं टोटल. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, फिल्डर नाहीये, चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. अक्षरशः डीप मधून फिल्डर जोपर्यंत येतील. व्हॉट एफर्ट, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय मैदानावरती. बघता बघता 2 कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट. चांगली फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला ऋतिक मसुंडे उर्फ शंभूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगला एफर्ट जो मात्र आपण पाहिलं. धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा ज्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र जाऊन पोहोचतील 4 या आकड्यावरती. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा ज्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं आहे कारण पॉवर प्ले मध्ये जर चांगली बॅटिंग केली मैदानावरती कमबॅक नक्की होऊ शकतं.
ऑन साइडला फटका दमदार पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज, पॉवर पॅक पॉवरफुल ड्राईव्ह आणि बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत असताना खणखणीत सचिनच्या बॅटमधून चौकार. डीजे चौकाराच्या साथीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरकेल 8 या आकड्यावरती. विकास दादा भरपूर हसतोय, मात्र पुढील मॅच त्याचीच आहे. बघूया कशी बॅटिंग तो करेल. आता मी म्हणेल प्रवीण दादा मनामध्ये बोलत असेल, आता याला करू तर करू काय. कान मंत्र दिलाय. खोलवड्याचा बॉल चॉप करायचा प्रयत्न, वेगवान प्रचंड वेग या बॉल वरती होता. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करत असताना बघा जय वाघोबा 11 संघ मी म्हणेल ज्यावेळेस बांधणी होती या संघाची, वन ऑफ द बेस्ट टीम आपल्याला नक्की पाहायला मिळते. चिठ्ठ्यांमध्ये देखील लक या संघाचाच असतो. आता तो लक कसा येतो ते त्यांना माहिती. पण मी म्हणेल निलेश दादा ज्या प्रकारचा संघ बनवतो, सर्वात पहिले आयकॉन अनिकेतला घेतो. अनिकेत जबरदस्त क्रिकेट खेळत असतो आणि फॉर्म देखील त्याचा जबरदस्त असतो. ज्यावेळेस मागील वर्षीचा सिरीज देखील तो होता. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. कॅच कंप्लीट, फलंदाज बाद, विकेटचं पतन, फलंदाजाच्या खेळीचा अंत. सचिन राठोड बॅक टू दी पवेलियन. षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोचलंय 8 या आकड्यावरती. धावफलक पाहायला मिळेल. 2 मागीलचा मॅचेसचा मॅन ऑफ द मॅच यश राज आपल्याला पाहायला मिळेल. राज विषय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये मागील दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच राज. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. राजचं हे षटक देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. वेगवान गोलंदाजी, प्रचंड वेग. अनिकेत गेले तर आता राज मैदानावरती जबरदस्त वेगाने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रचंड वेग, प्रचंड गती या खेळाडूकडे देखील आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साइडला वळवलाय, फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मधून अनिकेत येतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट. धावफलक पुढे जाईल. डबल डिजिट, डबल फिगर. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा फलकावरती. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं विनंती असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा बॅट्समन नाव काय? अपडेट होणार नाही स्कोर. आणि 12th मॅनला नाव माहिती नाहीये. राजेश. येस, यू मे प्रोसीड नाउ. राजेश मुकणे आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. राजने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. वेगवान, प्रचंड वेग. यावेळेस शॉर्टर वनचा वापर करण्यात आलाय. अतिरिक्त उसळी मिळाली या बॉलला. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती. 62 धाव्यांचं लक्ष आणि पाठलाग करत असताना नक्की दमछाक होणार आहे का? कारण गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. जय वाघोबा 11 संघाची बॉलिंग फार स्ट्रॉंग आहे. यावेळेस सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल. बघता बघता 2 धावा जबरदस्त वेगाने कंप्लीट करत असताना आपल्याला अभय लचके आणि राजेश मुकणे पाहायला मिळतील. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड.
ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आहे राज यांच्या माध्यमातून. मागील 2 मॅचचे मॅन ऑफ द मॅच राज बॉलिंग ट्रॅकवरती आहेत, जे जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखले जातात. ऑन साईडला देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील गन फिल्डर म्हणून ज्यांची ओळख आहे, फिल्डिंग का चीता अर्थात प्रवीण दादा इन ॲक्शनमध्ये, आणि लेफ्टी रायटी जे जबरदस्त बॅटिंग करतात, जे बॅटिंग करत असताना कामगिरी करतात झकास असे मिस्टर विकास पुढील मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. संतोष दादांनी काहीतरी कान मंत्र दिले, मला वाटतंय विकास दादा आता 50 मारेल. सिंगल ॲड होईल. धावसंख्या फलकावरती 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटच्या 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज देखील तयार आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील बॉलर पॅक्टर पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो मात्र नॉट आउट. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडेड आहे, पंचांनी पाहिलं आणि 1 धाव झाली कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती कामाप. धावसंख्या फलकावरती 15 आपल्याला पाहायला मिळेल. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे ही विनंती असेल. जय वाघोबा 11 अनिकेत प्लीज लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. बघा वेळ वाचवणं गरजेचं आहे सायंकाळच्या सत्रामध्ये, मग नंतर 4 ओव्हरच्या मॅचेस देखील आपल्याला कव्हर कराव्या लागतात, त्यामुळे स्पीडअप करणं हे फार गरजेचं राहणार आहे, ही विनंती असेल. धावसंख्या फलकावर आपल्याला 15 पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अनिकेतने 8 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये राजने 7 धावा खर्च केल्या. आता पुन्हा एकदा बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये ऋतिक मसुंडे उर्फ शंभू, तिन्ही गोलंदाज तिन्ही जबरदस्त आहेत, प्रचंड वेग. यावेळेस व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड. अद्विका ठाकरे जी लकी प्रिन्सेस आहे तिचा देखील वाढदिवस, आणि तसेच आमचे कृष्णादांचा देखील वाढदिवस आहे, आणि वाढदिवसानिमित्त व्हाईटसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. आम्ही म्हणत होतो की वाढदिवसानिमित्त आमचे कृष्णादा असतील अद्विका लकी प्रिन्सेस, अगदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण लकी ड्रॉ ठेवणार आहोत नशिबाची सोडत. आणि लकी ड्रॉमध्ये आपले जे लाडके दर्शक आहेत त्यासमवेत मॅनेजमेंट कमिटी आणि संपूर्ण खेळाडू सर्वांसाठी लकी ड्रॉ असेल. आणि विनरला एक कूलर देखील मिळणार आहे, कारण उन्हाचा तडाखा आहे आणि कूलर देखील मिळेल. सो सर्वांना विनंती आहे त्या लकी ड्रॉचा आस्वाद सर्वांनी घ्यायचा आहे. रुपेश दादा गायकर साहेबांना चिठ्ठी नाही टाकू शकत ते, फक्त बाकी सर्व टाकू शकतात. लीगल बॉल आहे, लीगल बॉल. फेअर डिलिव्हरी आहे. जबरदस्त बॉल, प्रचंड वेग या बॉलवरती देखील पाहायला मिळाला. ऋतिक मुसुंडे आपल्याला पाहायला मिळतील, आणि ऋतिक मुसुंडे मैदानावरती जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल, कट करायचा प्रयत्न, व्हॉट कॅच. एका हातामध्ये झेल स्वीकारला गेलाय, फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. धक्का क्रमांक दुसऱ्या मैदानावरती राजेश मुकणे बॅक टू दी पवेलियन.
माफ करा 15 धावा आहेत. यावेळेस व्हाईट बॉल. आता धावसंख्या फलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती तिसरा मार्गस्थ ऋतिक मसुंडे यांच्या माध्यमातून तिन्ही गोलंदाज जबरदस्त प्रचंड वेगाने. हिरा 11 संघाचे पुरस्कर्ते विवेक पावशे, आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. विवेक दादा या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत असेल. षटकामधील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा फलकावरती. ड्रिंक्स बॉय ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील. या बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, सो त्यासाठी रेडी राहायचं आहे. फलकावरती धावा 17. ऋतिक मसंडे बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा बॉल घेऊन तयार. खोलटप्प्याचा बॉल खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. एक्स्ट्रा कव्हरला कडक स्ट्रोक. 4 धावांसाठी कांबा प्रीमियर लीग KPL चौकार. ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. भरपूर धाव्यांची गरज आहे. जवळपास विचार केला तर 41 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. 2 षटक 12 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल मॅच मध्ये विजयासाठी. हे समीकरण नाही कामागाव म्हटलं तर क्रिकेटसाठी ओळखलं जातो, बैलांसाठी ओळखलं जातो. आणि काल झालेल्या शर्यतीमध्ये JCB आणि सोन्या म्हणजे आमच्या संतोष दादांचा बैल आणि आमच्या कृष्णदादांचा बैल यांनी नक्की गुलाल उधळला. आणि जिथे जातात तिथे मानकरी होतात गुलालाचे असे 2 बैल. आणि विशेष करून शंभू बैलाचं मी नामोल्लेख करेल. ज्या प्रकारे शंभू बैल महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये कांबाचं नाव मोठं करतोय. शंभू बैल तो मोठा करतोय नाव. त्या समेत आमचे श्लोक योगेश बनकरी साहेबांचा बैल हारण्या बैल तो देखील महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील फार मोठा बैल आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मोठ्या स्पर्धे होतात, मोठे शर्यती होतात, त्या ठिकाणी हारण्या बैल गुलाल उधळत असताना नक्की गुलालाचा मानकरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे मिस्टेक जरूर झाली आणि अशा रीतीने फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद. फलंदाज रणजित बॅक टू दी पवेलियन. तिसरा धक्का बसतोय आणि आता चौथ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो संपूर्णपणाने जबरदस्त गोलंदाजी करत असताना राज पाहायला मिळेल. आमचे रुपेश दादा गायकर थोडेसे शांत आहेत. ते म्हणतील मला बॅटिंगला येऊ दे, मग किती शांत मी दाखवतो. कमीत कमी आज अर्धशतक तरी 49 मारतील. हां 50 नको उगाच कशाला 50. आकाशचा रेकॉर्ड तुटल. यावेळेस देखील सिंगल पाहायला मिळेल. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा फलकावरती असतील. फक्त औपचारिकता शिल्लक 9 चेंडू आणि विजयासाठी 40 धाव्यांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 40 धावा मॅथमॅटिकली पॉसिबल आहे, मात्र सध्याच्या स्थितीला पॉसिबल नाही आहे.
आणि अशा रीतीने अगदी आपण पाहू शकतो एकावरती एक फलंदाज देखील बाद होत आहेत. विकेटचं पतन पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 1 more विकेट डाऊन. संजयच्या खेळीचा अंत. चौथा धक्का बॅटिंग करत असताना टीम ओनली दोस्ती 11 संघाला. सुपर किंग्स संघाला विनंती आहे फिल्डिंगसाठी आपण रेडी राहायचं. लायन्स 11 खेळाडू कक्षाकडे जाऊन उपस्थिती दाखवायची. जशी मॅच फिनिश होईल 2 मिनिटांमध्ये आपण पुढील मॅच सुरू करणार आहोत. या मॅचला देखील येस 50 मिनिट्स झालेले आहेत. त्यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. रवी नवीन बॅटर आणि त्यांच्या माध्यमातून बॉलला ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकदा झाली कंप्लीट. धावफलक 23 या आकड्यावरती पाहायला मिळेल. षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. जबरदस्त वेग आणि फलंदाज होतील बाद. विकेटचा पतन. अजून एक धक्का. अभय लचकेच्या खेळीचा होत असताना अंत. अभय बॅक टू दी पवेलियन. आले होते. कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळतोय. संपूर्णपणाने धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसावेल. अजून देखील 36 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेल्या पोझिशनवरती पाहायला मिळेल. 2 चेंडूत 36 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. पुढील मॅच SPK सुपर किंग्स लायन्स 11 मॅच साठी रेडी राहायचंय. योगेश दादा बाहुबली अर्नॉल्ड. नाही लांब षटकार तुम्हीच मारता सर्वात जास्त. एक मॅच अर्नॉल्डने जिंकवली. वाईट बॉल. वाईट +1. यावेळेस बॅकफुटला आले. हॅमर केलंय लॉंग ऑफच्या दिशेला. झाली मिस्टेक राज यांच्या माध्यमातून. आणि फक्त औपचारिकता शिल्लक. येस चौकार असेल. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. दिगेशच्या माध्यमातून हा जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा हॅमर करायचा प्रयत्न जरूर होता. चेंडू हवेमध्ये कॅच झाली. कंप्लीट. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय.
जय वाघोबा 11 संघाने हार्दिक अभिनंदन टीम जय वाघोबा 11. हार्ड लक टफ लक टीम ओनली दोस्ती 11. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला, ज्याने गोलंदाजी करत असताना एक महत्त्वाची विकेट देखील घेतली. एका षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना जवळपास 14 चेंडूंमध्ये 31 धावा ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आणि 3 चौकार असे अनिकेत तेंडुलकर या टीमचे आयकॉन, मागील वर्षीचे गत वर्षीचे मॅन ऑफ द सिरीज, या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.